मित्रांनो, मी आलो LIC ऑफिसमध्ये. वडील, पप्पा आणि मी. आमचं LICमध्ये 14 वर्ष आम्ही भरलेलं आहे. 4,800 रुपये 14 वर्ष भरलेले आहेत. 67,200 रुपये काय जमा झालेले आहेत. आणि त्यापैकी किती रुपये मिळणार आहेत आम्हाला? 41,000 रुपये फक्त मिळणार आहेत. जवळजवळ 26,000 रुपये तोटा आम्ही या LICमध्ये पप्पांचा झालेला आहे. बरं, पप्पाने काबाड कष्ट करून काय शेती वगैरे करून पैसे 4,800 रुपये प्रत्येक वर्षी भरलेले आहे. सांगितलेलं 1,00,000 रुपये तुम्हाला 2026ला मिळणार म्हणून सांगितलेलं आहे. आणि आता मिळतात फक्त 41,000. पप्पांच्या पायाखालची जमीन सरकली. घर बांधायचं 1,00,000 रुपये म्हणजे पप्पा माझी LICची फुटणार आहे. 1,00,000 रुपये आता मिळणार आहे. ते 1,00,000 रुपये आपण घरासाठी वापरूया. तर इथं आलो आणि बघतोय तर इथं किती 41,000 रुपये फक्त मिळणार आहे. आता तुम्हीच सांगा मित्रांनो, काबाड कष्ट करून पैसे जमा करायचे, सेविंग करायची आणि काय करायचं, कशासाठी आम्ही LIC काढायची? तुम्हीच सांगा मला मित्रांनो. हे आता ही गंडवणारे असे असतात बघा. हे काय करायचंय, ह्या काहीतरी ॲक्सेप्ट घ्यायला पाहिजे. 101% वरचं 67,000 रुपये आम्ही भरल्यापैकी 41,000 रुपयेच मिळणार आहे. काय करायचं तुम्हीच सांगा मित्रांनो.